सध्याची दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे जंतर मंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ते आता अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधणार आहेत, चर्चा करणार आहेत। जंतर मंतरवरील आंदोलन स्थळी मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी अभिजित दिपकेंसह जंतर मंतरवर जे आंदोलक एकत्र आलेले आहेत या सगळ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। जरांगे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ते पोहोचलेत आणि त्यांनी आता आंदोलकांची भेट घेतलेली आहे। सरकारचा माज उतरवायला हवा असा इशारा त्यांनी यावेळी दिलेला होता। त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे आता संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतलेली आहे आणि आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत आणि त्यांनी देखील अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे। जरांगेने देखील सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। सरकारचा माज उतरवायला हवा असा इशारा जरांगेंनी दिल्लीमध्ये आधी येण्याआधीच प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर तिथल्या आंदोलकांसोबत ते संवाद साधतायत। अभिजित दिपके यांच्याशी देखील संवाद साधला जातोय। आज इतरही नेते जंतर मंतरवर येणार आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील जंतर मंतरवर पोहोचणार आहेत। त्याआधी मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत आणि आंदोलकांसोबत संवाद साधला जातोय आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, मनोज जरांगे पाटील हे जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत, अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधला जातोय। काही क्षणांपूर्वीच मनोज जरांगे पाटील हे या अभिजित दिपकेंच्या मंचावरती आलेले आहेत आणि त्यांनी त्यांची भेट घेतली। अजूनही चर्चा त्यांची सुरूच आहे। खरं तर मनोज जरांगे हे सुद्धा त्यांच्या आंदोलनाकरता महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात। मराठा आंदोलनाकरता ते महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात। मराठा आरक्षणाच्या घेतलेला आहे। मात्र आता अभिजित दिपके यांच्या उपोषणाला एकंदरीत आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आता मनोज जरांगे हे या ठिकाणी दाखल झालेत। काही वेळापूर्वी राजू शेट्टी आणि जानकर हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले होते आणि सोबतच आता काही वेळा काल सुद्धा उद्धव ठाकरे याच मंचावरती येऊन गेले होते, शरद पवार येऊन गेले होते आणि आता मनोज जरांगेंनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे आता महाराष्ट्रात सुद्धा या आंदोलनाचे पडसाद अधिक प्रमाणात उमटणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण मनोज जरांगे यांनी जर अभिजित दिपके यांच्या किंवा एकंदरीत सोनम वांगचूक, अभिजित दिपके आणि काँग्रेस जनता पार्टीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला तर महाराष्ट्रात सुद्धा त्यांना पाठिंबा देणारी आंदोलनं सुरू होणार का हा आता प्रश्न आहे। काही वेळामध्ये मनोज जरांगे हे माध्यमांशी देखील कदाचित संवाद साधतील, त्यावेळी या संपूर्ण प्रश्नावरती ते विस्तृतवार चर्चा देखील करतील। मात्र सध्याच्या वेळेला जे आपण दृश्य बघतो आहोत की मनोज जरांगे सध्या अभिजित दिपकेशी चर्चा करतायत। अभिजित दिपके हा सुद्धा महाराष्ट्रातला तरुण आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या आंदोलकांची संख्या जंतर मंतरवर ही सुद्धा मोठी आहे। सोबतच ज्या पद्धतीने मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं होतं तेव्हा जे दृश्य मुंबईच्या रस्त्यांवरती बघायला मिळालेलं होतं तसंच काहीचं दृश्य दिल्लीमध्ये सुद्धा बघायला मिळतं आहे। मुंबईमध्ये जेव्हा आंदोलन झालं मराठा आरक्षणासाठीचं, तेव्हा जेव्हा मराठा आरक्षणासाठीचे आंदोलक हे मुंबईत आलेले होते तेव्हा महाराष्ट्रभरातून त्यांना फूड पॅकेट पाठवण्यात आलेले होते, जेवण पाठवण्यात आलेलं होतं। अगदी तशीच एकंदर तशीच भूमिका या आंदोलनात सुद्धा बघायला मिळालेली आहे। तसेच फूड पॅकेट किंवा इतर मदत, वैद्यकीय मदत ही सुद्धा भारतभरातून, इतर जिल्ह्यांमधून, इतर राज्यांमधून ही जंतर मंतरवर येऊन पोहोचते। त्याच्यामुळे एकंदरीतच हे दोन आंदोलनकर्ते आपण बघतो आहोत एकाच फ्रेममध्ये। एका आंदोलनकर्त्याने अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिलेली होती आणि आता अभिजित दिपके हा सुद्धा महाराष्ट्राचा तरुण आहे। आता या आंदोलनामुळे देशाच्या राजकारणाला काही वेगळी दिशा मिळते का हे बघणं महत्त्वाचं आहे। मनश्री, महाराष्ट्राचा एक तरुण या आंदोलनाचं नेतृत्व करतोय आणि अभिजित दिपके आपल्याला नेतृत्व करताना दिसत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील समर्थकांचा ओढा देखील जंतर मंतरवर जास्त दिसतोय। केवळ तरुण मंडळी नव्हे तर त्यांचे पालकही मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। अगदी आपण बघितलं तर पालक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेतच, कारण काही वेळापूर्वी मी काही सिनियर सिटीजनशी बोलले, काही वयोवृद्धांशी सुद्धा बोलले, त्यामध्ये वारकरी सुद्धा होते। विशेषत्वाने सध्याच्या घडीला पंढरपूरची वारी सुरू आहे, मात्र पंढरपूरच्या विठोबाला न भेटता आम्हाला जंतर मंतरवरच्या या विद्यार्थ्यांना भेटायचंय, या तरुणांना भेटायचंय ही भूमिका घेऊन अनेक वारकरी हे या ठिकाणी आले।
जे वारकरी आहेत जे दरवर्षी पंढरीच्या वारीला जातात ते आता या जंतर मंतरच्या मैदानावरती आलेले आहेत. त्याच्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या संख्येने विद्यार्थी असतील आणि त्यांचे पालक असतील ते सुद्धा जंतर मंतरच्या या मैदानावर येऊन उपस्थित झालेले आहेत. मनश्री, केवळ या आंदोलनामध्ये सहभागी झालेले जे विद्यार्थी असतील ते नीट परीक्षेशी संबंधित नाही, विशेष म्हणजे ते सगळ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे जरी आमचा नीटशी संबंध नसला तरी येणाऱ्या पिढीसाठी हे आंदोलन जास्त महत्वाचं आहे, कारण हे जर प्रकार आता थांबले तर येणाऱ्या पिढीला ह्या सगळ्या अडचणी सहन कराव्या लागणार नाही. हा दावा या आंदोलकांकडनं केला जातोय की आम्ही आंदोलन नेमकं का करतो आहोत, तर आम्हाला या आंदोलनाच्या मार्फत येणाऱ्या पिढीचे प्रश्न सोडवायचे आहेत हेच यांच्याकडनं सांगितलं जात आहे. आणि मनोज जरांगे आणि अभिजित दिपके यांची जी काही चर्चा सुरू असलेली आपण बघतो आहोत की या आंदोलनाला नेमकं कुठपर्यंत घेऊन जायचं आहे, या आंदोलनाला कुठलं वेगळं वळण लागणार नाही ना, याकडे लक्ष देणं जे गरजेचं आहे. त्याकरताच दक्ष राहणं हे आपलं कर्तव्य असल्याची चर्चा सध्याच्या घडीला या दोन्ही आंदोलकांमध्ये सुरू आहे. एकीकडे या आंदोलनाच्या मंचावरती अनेक नेते येऊन भेट देत आहेत, मात्र दुसरीकडे आपण बघतोय की राजकीय घडामोडी या सुद्धा घडतायत. सरन्यायाधीशांचं यावरती वक्तव्य आलेलं आहे, त्यामुळे त्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच या आंदोलनामध्ये कोणकोणत्या घोषणा दिल्या जात आहेत यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे. त्याचं देखील आवाहन या मंचावरनं केलं जात आहे की काही ज्या काँग्रेस जनता पार्टीने ठरवून दिलेल्या घोषणा आहेत त्या व्यतिरिक्त इतर घोषणाबाजी होऊ नये असं आवाहन वारंवार या मंचावरनं केलं जात आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रातून सुद्धा अनेक नेते विशेषतः उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील हे या मंचावर येऊन भेट घेत आहेत. काल राहुल गांधींनी सुद्धा पीएम निवासाबाहेर जे आंदोलन केलं त्याचे सुद्धा पडसाद आज महाराष्ट्रात सुद्धा उमटत आहेत. त्यामुळे एकंदरीतच विरोधकांची एकजूट या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बघायला मिळते का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. यापूर्वी महायुतीचे घटक पक्ष होते, म्हणजे महादेव जानकरांसारखे नेते असतील ते सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी येत आहेत. त्यांना सुद्धा आपण हा G24 प्रश्न विचारला की पुन्हा एकदा तुम्ही कधीतरी महायुतीच्या मंचावर पुन्हा दिसाल का, तर त्यांनी आम्ही 100% दिसणार नाही असं सांगितलंय. अर्थातच राजकारण हे बदलत असतं आणि म्हणूनच या आंदोलनाच्या निमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला सुद्धा नेमकी कोणती नवी दिशा मिळते, त्याच्यात काही बदल होत आहेत का याकडे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मनश्री, अनेक राजकीय नेते या आंदोलनाला भेट देतात, आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतात, मात्र तुम्ही काही जेव्हा आंदोलनकर्त्यांशी चर्चा करते तेव्हा अनेकांनी असं सांगितलं की आम्हाला राजकीय पक्षांची गरज नाहीये, तर आम्हाला अधिकाधिक तरुणांनी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं याची गरज आहे. खरं तर तरुणांमध्ये असणारा इथे ऐकू येत असणारा रोज सुद्धा हाच आहे की जेव्हा हे आंदोलन इतके दिवस सुरू होतं, जेव्हा उपोषण मागणी सुरू केलं तेव्हा या आंदोलकांकडे कोणी फिरकलं नाही, तेव्हा या आंदोलनाला गांभीर्यानं का घेतलं जात नव्हतं. मग यामध्ये विरोधक सुद्धा आले, विरोधकांनी सुद्धा या आंदोलनाकडे फिरकायचं नाही असं ठरवलं होतं का. आणि जेव्हा 20 तारखेची घटना झाल्यानंतर अनेक विरोधक आता येत आहेत, आम्हाला भेटतायत. मात्र हेच जर आधी झालं असतं तर कदाचित 20 तारखेला लाठीचार्ज सारखी घटना घडलेली नसती अशी देखील प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांमध्ये येते. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तरुणांचा उत्साह किंवा तरुणांचं जी आंदोलनाची पद्धत आहे ती कुठेही बदललेली दिसत नाहीये. 20 तारखेच्या घटनेनंतर इथली गर्दी रोडावेल असं वाटलेलं होतं, मात्र फारशी गर्दी रोडावलेली नाहीये. या ठिकाणी तरुण तरुणी येत आहेत. विशेषतः तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रातून धुळे असेल, मालेगाव असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, सोबतच बदलापूर सारखी मुंबईतली ठिकाणं असतील किंवा सातारा सांगली सारखी ठिकाणं असतील, या ठिकाणाहून मोठ्या संख्येने विद्यार्थी येत आहेत. सगळ्यात महत्वाची बाब मला ही जाणवली आहे की केवळ नीट परीक्षा दिलेली किंवा वैद्यकीय शिक्षणाशी संबंधितच विद्यार्थी येत आहेत का, तर तसं नाहीये. तर विशेषतः जास्त विद्यार्थ्यांची संख्या ही कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत किंवा इतर UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची देखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचं दिसून येत आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच हे आंदोलन वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणून ओळखलं जात आहे. हो, मनश्री, संसदेचं अधिवेशन देखील सुरू आहे. आता त्याचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलेलं आहे, कारण याच सगळ्या मुद्द्यावरून गदारोळ झालेला होता. अखिलेश यादव म्हणालेले होते जर आमचं सभागृहामध्येच ऐकून घेतलं गेलं असतं तर आम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं नसतं. बरं, आता ते आंदोलन केलंय, तर आमची मुद्द्याची ही लढाई जी आहे ती लढाई विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची नाहीये, तर ती तरुणांसाठीची आहे. एका बाजूला शरद पवार देखील पंतप्रधानांची भेट घेत आहेत. काय वाटतंय, सरकार चर्चा करेल का आता?
चर्चेच्या मार्गातून या संपूर्ण आंदोलनावर तोडगा काढणं हाच एक सर्वोत्तम उपाय या आंदोलकांसमोर देखील आहे. आणि मनोज, मी काही वेळासाठी थांबू दे. एक महत्त्वाची अपडेट याच संदर्भातली समोर आलेली आहे. तर या तरुण आंदोलकांसोबत आता सरकार चर्चा करणार आहे. जे.पी. नड्डा आंदोलकांशी चर्चा करणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते. नड्डा आणि जितेंद्र सिंह देखील आंदोलकांना भेटणार आहेत. नुकताच संसदेमध्ये देखील लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं होतं की सरकार चर्चेसाठी तयार आहे आणि त्यानंतर आता अनेक घडामोडी घडतायत. जे.पी. नड्डा हे आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आंदोलकांसोबत चर्चा केली जाणार आहे. अभिजित दिपकेंसोबत देखील चर्चा केली जाणार आहे. पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे जाणार आहोत. मनश्री, आपण याच संदर्भात बोलत होतो की सरकार चर्चा करेल का, आणि आता एक महत्त्वाची अपडेट, नड्डा आणि जितेंद्र सिंह या आंदोलकांची भेट घेणार आहेत. काय वाटतंय, मार्ग निघेल का? खरं तर चर्चेच्या माध्यमातून हा मार्ग काढला जावा अशी विनंती वारंवार हे आंदोलक करत होते. त्यामुळे चर्चा करा असं देखील सांगितलं जात होतं. मात्र आता काही वेळापूर्वी ही बातमी आलेली होती की अभिजित दिपके यांनी जे सांगितलं होतं की आम्ही 20 तारखेपेक्षा सुद्धा कदाचित जास्त गर्दी ही या ठिकाणी असू शकेल. मात्र आता जर नड्डा यांनी चर्चेची तयारी दर्शवलेली असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की नंतर या ठिकाणी येऊन या आंदोलकांची, या विद्यार्थ्यांची चर्चा करणार का, हे बघणं खूपच गरजेचं आहे. माझ्या मागे जे मनोज जरांगे आणि अभिजित दिपके बसलेले आहेत. अभिजित दिपके बसलेले आहेत. अभिजित दिपकेंनीच हे खरं तर म्हटलेलं होतं की जर चर्चा करायची असेल सरकारला तर या मंचावर यावं लागेल. कारण यापूर्वी सुद्धा नड्डांसोबत चर्चा झालेली होती. काँग्रेस जनता पार्टीची इकडचे प्रतिनिधी हे त्या ठिकाणी गेलेले होते. मात्र त्यांनी केवळ टाइमपास केला, अशा पद्धतीची वक्तव्य, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या सुद्धा व्यक्त करण्यात आल्या याच मंचावरनं. मात्र आता जर सरकारची तयारी असेल विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची आणि चर्चेच्या माध्यमातून हे आंदोलन सोडवण्याची, तर चर्चा नेमकी होणार कुठे, हा सुद्धा आता एक चर्चेचा मुद्दा आहे. हा सुद्धा आता एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. मात्र आता सध्याच्या घडीला जी चर्चा सुरू आहे की अभिजित दिपके आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. कदाचित त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली नसेल की सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे किंवा ते तसे प्रयत्न करतायत. मात्र आता नड्डा या ठिकाणी स्वतः चर्चेला येणार का, सरकारचा प्रतिनिधी स्वतः जंतर मंतरला चर्चेला येणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. खरं मनोज, हाच खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सरकार आता आंदोलकांच्या मंचावर येते की आंदोलकांच्या शिष्टमंडळाला सरकार बोलवत आहे आणि याकडे कशी चर्चा होते पाहावं लागणार आहे. मनोज, खरं तर शरद पवार आणि पंतप्रधानांची भेट झालेली होती आणि या भेटीचं कारण असं देखील वर्तवलं जातं, त्यांच्या नेत्यांकडनं सांगितलं गेलंय की या आंदोलनासंदर्भातच ही चर्चा झालेली होती. काय वाटतं, शरद पवारांच्या भेटीनंतर या घडामोडी घडल्या असतील का? नक्कीच शरद पवारांनी जी भेट घेतली मोदींची, सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्यामध्ये होते आणि आजपर्यंत जेव्हा जेव्हा राजकीय पेच प्रसंग निर्माण झाले तेव्हा तेव्हा शरद पवारांची भूमिका ही निर्णायक अशा पद्धतीची ठरलेली होती. त्याच्यामुळे प्रश्न हेच विचारले जात होते की या आंदोलनामध्ये, हे आंदोलन सोडवण्यामध्ये आता शरद पवार संकट मोचकाच्या भूमिकेत येणार का. सध्या आपण बघतोय की अभिजित दिपके आणि मनोज जरांगे यांची चर्चा आता संपत आलेली आहे. कदाचित मनोज जरांगे काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील, माध्यमांशी चर्चा करतील. मात्र जो प्रश्न आपण विचारला की शरद पवारांच्या चर्चेनंतर हे सगळं झालेलं आहे का, तर या पद्धतीने ही चर्चा झालेली आहे का, तर उच्च न्यायालयातले ज्या ठिकाणी चर्चा झालेली होती, ज्या ठिकाणी सुनावणी झालेली होती, त्या ठिकाणचे वकील हे सुद्धा या ठिकाणी येऊन उपस्थित झालेले आहेत. मंगेश ससणे हे या ठिकाणी आहेत. मंगेश ससाणेजी, आज जे झालंय न्यायालयामध्ये ते तुम्हाला कळलं असेल, सरन्यायाधीशांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, त्यांनी ते आधीच मांडणं क्रमप्राप्त होतं. या संदर्भामध्ये छोटे छोटे जे इश्यू असतात त्याच्यामध्ये कोर्ट सुमोटो ॲक्शन घेऊन सरकारला कॉल करतं, जबाबदार लोकांना विचारतं. परंतु 20 दिवस सोनम वांगचुक यांचं उपोषण झालं, त्यांना जनावरागत फरफटत नेलं. आपण काल बघितलं असेल, अख्ख्या भारताने बघितलं असेल, अख्ख्या जगामध्ये भारताची सर्वात मोठी जगातली लोकशाही आपण म्हणतो, पण कशा प्रकारे यांची डोकी फोडली गेली. पण आज जी भूमिका स्पष्ट झालेली आहे, सरन्यायाधीशांनी जे म्हटलंय की त्यांना पोलिसांनी ते अत्याचार केले, त्याचे व्हिडिओ बघण्यात रस नाही किंवा वेळ नाही, यावर काय भूमिका आहे? आता या सरन्यायाधीशांचंच आभार मानावं लागेल. त्यांनी कॉक्रोच म्हणल्यामुळं आज हा मोठा अंग्रेज बाहेर आला. त्याच्यामुळं आपण बघतोय की न्यायव्यवस्थेचे काय दिंडवले होत आलेले आहेत. नक्की आपण बघतोय की मनोज जरांगे आणि अभिजित दिपके हे आता संबोधित करतायत, अभिजित दिपके बोलतायत. त्यामुळे आता आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने ही भूमिका आता इथे ठेवली जाते आणि मनोज जरांगे हे देखील माध्यमांशी कदाचित बोलू शकतील. मनोज जरांगे आता बोलतायत माध्यमांसमोर, त्याच्यामुळे ते नेमकं काय बोलतायत, काय
भूमिका ठेवतायत महाराष्ट्रामधून सुद्धा याचे पडसाद उमटतायत का बघूया.